आणि हा काय म्हणतो भिकारचोट जयंत पाटील साहेबाला. अरे लका तू भिकारचोट तू आहेस. हा सारखा सांगतो 2007 पासून मी सफारीत फिरतो. अरे 2006 ला तू एमएटीवर फिरत होता. 2007 ला झऱ्याचं जलस्वराज्याचं काम मिळालं, त्याचं 9 लाख रुपयाचं बोगस बिल काढलं आणि पुण्याला भांडारीच्या शोरूम मध्ये जाऊन ती सफारी गाडी घेतली, त्याची पासिंग केली नाही, बाकीचं पैसे पण तू भरले नाही. आणि सारखा म्हणतो जयंत पाटील साहेब माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. काही व्हिडिओमध्ये म्हणतो अरे बाबा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. अरे बाबा फिर्याद द्यायला तुझ्या विरोधात जयंत पाटील साहेब स्वर्गीय आबा हे गेले नव्हते. तुझ्या विरोधात मंगळसूत्र चोरीची केस कुणी केली? थोरातनं केली. वळवणचे थोरात हे धनगर समाजाचे आहेत. त्यांनी जाऊन तू मंगळसूत्र चोरलं म्हणून तक्रार दिली. जयंत पाटील साहेब गेले नव्हते, आबा गेले नव्हते. त्याच्यानंतर झऱ्याला जी केस झाली मारहाणीची तुझ्यावर, ती मेटकरी नावाच्या व्यक्तीने केली. ते फिर्यादी मेटकरी हे धनगर समाजाचे आहेत, ते दुसऱ्या कोणत्या समाजाचे नाहीत. जल स्वराज्याचे जर तू काम बोगस केलं, त्याची जी तक्रार कुरुंदवाडीच्या नारायण चौरेंनी केली, ते नारायण चौरे आता तुझ्या सोबत आहेत, ते देखील धनगर समाजाचे आहेत, ते इतर समाजाचे नाहीत. तू काय धनगर समाजाचं नाव घेऊन सारखं हे करतो. तू लोक मारणार, तू जमिनी खाणार आणि तुझ्यावर वेळ आली की तू समाज पुढे करणार, लोकांना शिव्या देणार. अरे तुझ्यापेक्षा चांगल्या शिव्या आम्हाला देता येतात टोपीच्या. तुला काय वाटतं तुलाच लय शिव्या देता येतात का? आणि नेबळत तुझे जे बगल बच्चे 2-4 जण पिलावळी पाळलेल्या त्या लोकांना शहाणपणा शिकवतात.